तुझ्या शाळेने जे तुला ग्रोइंग डॉट्स ऍप उपलब्ध करून दिलेलं होतं, त्याचा तुला तुझ्या अभ्यासक्रमामध्ये काय फायदा झाला? एक्झाम मध्ये आन्सर लिहिता आले, एमसीक्यू वगैरे जास्त करून असेसमेंट मी सोडवायला यायचे. तर त्याचा फायदा पण झाला. आणि जे कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत जे एक्झाम व्हायचे स्कूलमध्ये, त्याच्यामध्ये एमसीक्यूज असतात ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला आणि मार्क्स वाढले. मग चॅप्टर समजतं, कोणता चॅप्टर वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे. परत ते स्कोर पण समजायचे. तो चॅप्टर किंवा जो सब्जेक्ट वीक आहे त्याचं म्हणजे जास्त रिव्हिजन करून मग तो स्ट्रॉंग केला. असेसमेंट सोडवून आपल्याला फायदा होतोच, पण कोणता चॅप्टर किंवा सब्जेक्ट वीक आहे हे पण समजतं. रिव्हिजन करता पण येते आणि आपल्या स्कोर रँक वर पाहता पण येतं मार्क्स किती वगैरे. म्हणजे जे काही आपल्या मनाने उत्तर लिहायचे असते त्यासाठी ते व्हिडिओ ग्राउंड वर यायचे. ते ओपन केल्यावर ते समजून घेतलं. मग त्याचे म्हणजे आपलं उत्तर लिहिता आले मनाने आणि एमसीक्यू वगैरे ते जर जमलंच करायला. माझी सब्जेक्ट मध्ये थोडस वीक होतं. आता ग्रोविंग डॉग मुळे माझं सब्जेक्ट आता थोडस समजायला लागले. आता मराठी, हिंदी, गणित आणि सायन्स मला थोडस अवघड जायचं, आता ती मला समजायला लागले. यामुळे मला अभ्यासातही फायदा झाला आणि माझे मार्कही वाढले. च्या परीक्षेत बसलो होतो आणि मला गृहिंग क्लासचा चांगल्या पद्धतीने उपयोग झाला. त्याच्यातले काही क्वेश्चन त्या परीक्षेमध्ये बी आले होते. जवळपास 100 पैकी 45% क्वेश्चन त्याच्यातले आले होते. हो, मला आहे ना मराठी, इंग्लिश आणि हिंदी, सायन्स 3 विषयांना मार्काला वाढ झाली. सामोरं जाताना जे 1 मार्कचे क्वेश्चन असतात, 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात, ते पण सोडवता आले. आणि अजून जे मोठे क्वेश्चन असतात त्यांच्यात इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला टाकता आल्या. तसे मला 81, 80 असे पर्सेंटेज पडायचे. याच्यामुळे मला 87, 88 असे पर्सेंटेज पडले त्यावेळेस. परीक्षेत पण मार्क जास्त पडले. परत मी विकनेस रिपोर्ट बघून करायचं की माझे कोणते चॅप्टर आवड जायचे आणि कोणते चॅप्टर हे जायचे सोपे. मला म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती जाणवली माझी. एक्झाम मध्ये मला सोपे क्वेश्चन्स म्हणजे आता क्लासमध्ये पण आमची रिव्हिजन व्हायची, टेस्ट व्हायची, तर मला म्हणजे त्यामध्ये जास्त मार्क्स पडू लागले. मागच्या वेळेस मला A2 ग्रेड होते, यावेळेस A1 आहेत. मला आता रिव्हिजन टेस्ट यायच्या, त्यामुळे मला सॉल्व्ह करायला सोपे झाले क्वेश्चन्स. जे थोडे हार्ड होतात ते थोडे इझी झाले. मी सारखं सोडून प्रॅक्टिस करायचो. माझा रिझल्ट थोडा खराब होता, तो आणखी चांगला झाला. आधी रिझल्ट असे चांगले येत नव्हता, पण त्या टेस्ट सोडल्यामुळं या धड्याविषयी पूर्ण माहिती यायची व त्यामुळं पेपर सोडवताना सोपं जायचं. त्यामुळे निकालामध्ये प्रोग्रेस. मला खूप चांगला फायदा झाला. त्याच्यामध्ये खूप सारे विषय होते आणि मला जे विषय टफ जायचे ना, त्याच्यामध्ये मला खूप फायदा झाला. मी अर्धा पाऊण तास करायचे. मला नाही का पहिले 80 मार्क होते, आता मला 83 पडले. मला गणित हा सब्जेक्ट खूप अवघड जायचा आणि त्यानंतर इंग्लिश हा सब्जेक्ट खूप अवघड जायचा. नंतर ना मी ग्रोइंग डॉट्स मध्ये गेले, नंतर ना तिथं गणित हा सब्जेक्ट काढला. तिथं मला कळलं की हे गणित असं सोडवायचंय. नंतर इंग्लिशचं पण केलं मी. इंग्लिश मध्ये पण मला हे अडचण आलती, पण मी ग्रोइंग डॉट्स घेतल्यानंतर ना मी परत ते सोपं जायला लागलं मला. मी ग्रोइंग डॉट्स ऍप घेतला होता तेव्हा मी त्या परीक्षेचा अभ्यास केला आणि त्या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क पाडले. ग्रोइंग डॉट्सचा मला भरपूर फायदा झाला. तिच्यात सगळे विषय होते, मोस्ट ऑफ करून मराठी होते, इतिहास होते आणि प्रत्येक विषयाचे टेस्ट होते, असेसमेंट होते. आणि जर आपल्याला असेसमेंट मध्ये कमी मार्क मिळाले तर ते लगेच आपल्याला व्हिडिओ उपलब्ध करून द्यायचे. तो व्हिडिओ एकदा बघा, त्याच्यानंतर परत टेस्ट द्या, जेणेकरून आपला जो स्कोर राहायचा ना तो ग्रो व्हायचा प्रत्येक वेळेस. पहिले मला सामाईच्या वेळेस 95% होते, यावेळेस वार्षिकला 98% मिळाले. त्यामुळं टेस्ट सिरीज सोडवल्यामुळं कळलं की किती अभ्यास झालाय, किती राहिलाय, किती अजून करायचा आहे.